बॅटिंग साठी टीम आयगाव दिव्य आदगाव या संघाला 4 ओव्हरची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय. राधाकृष्ण क्रिकेट क्लब आयोजित श्रीवर्धन आणि मसळा तालुका मर्यादित भंडारी चषक 2026 थरार पर्व पहिलं आणि पर्व पहिलं मध्ये धमाकेदार स्पर्धेचं नियोजन आयोजन संपूर्ण आयोजन कमिटीला नक्कीच सॅल्यूट करू, नक्कीच आभार व्यक्त करू, कारण की सातत्याने भरपूर मेहनत या संपूर्ण टीमची नक्कीच आहे. खरोखर आपल्या गावातील टीम हे टॉस जितून फिल्डिंग घेतली त्यांनी आणि माझ्या मते आपले सर्व बागमंडला द्वारकानगर दांडे ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ व गेटवे ग्रुप हे आतुरतेने मॅच पाहण्यासाठी येतील आणि लाईव्ह सुद्धा पण ते मोबाईलवर पाहू शकतात यूट्यूबच्या द्वारे. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स देखील नक्की मैदानात 7 मध्ये दाखल होत आहेत. सेबटी जाधव सर, संदीप माने सर, दोन्ही ऑफिशियल अंपायर ही जोडी देखील दाखल होती मैदानात 7 मध्ये आणि 2 दिवस आमच्या समवेत नक्कीच जोडले जातील. अगदी नैसर्गिक सानिध्यात वसलेलं एक क्रीडांगण रायगड म्हटलं तर सातत्याने प्रत्येकाला आवडेल असे ठिकाण आणि बागमंडला अगदी लाजवाब करताना या स्पर्धेचं नियोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक अगदी मोठमोठ्या खेळाडूला देखील वाटेल की या क्रीडानगरीवरती खेळणं आणि त्याच प्रकारचे करताना आयोजन आणि एक अगदी चांगल्या पद्धतीचं मैदान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला समुद्र, एका बाजूला आपलं गाव आणि अगदी ग्रीनरी एरियामध्ये संपूर्ण नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतोय. नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन आणि आज करताना मॅच नंबर 3 ला आपण नक्की सुरुवात करतोय, जिथे एका बाजूला अगदी आता लढत तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे दोन्ही मित्रांमध्ये ही लढत असणार आहे आता एकमेकांचा अगेन्स्ट. एका बाजूला श्रेयस कोलतरकर, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना दीप्तेश पुसाळकर. सातत्याने आपण जर पाहिलं तर भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एकत्र खेळत असतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधात एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात. पहिलाच बॉल डान्सिंग द डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक सिंगलच मिळेल. सिंगलने सुरुवात केली. स्ट्राईक रोटेट नक्कीच होणार आहे. त्या बाजूला आपण जर पाहिलं तर दीप्तेश, दुसऱ्या बाजूला स्वरूप. काय मगाशी बॅटिंग केली होती आणि आता देखील करणं फार गरजेचं आहे, कारण की ही मॅच जर जिंकली तर नक्कीच करताना क्वालिफायर राऊंड मध्ये हा संघ नक्कीच दाखल होणार आहे. सचिन मोरे असतील, प्रेषित तोडणकर असतील, हे दोन्ही या टीमचे संघ मालक तुम्हाला पाहायला मिळतात. आयगाव दिव्य आदगाव संघाचे पुढचा बॉल जिथून खऱ्या अर्थानं स्वरूपनी मागच्या मॅचला शेवट केलं होतं आणि या मॅचला तिथूनच सुरुवात केली आहे. षटकारानेच बल्ला बोलतोय आज स्वरूपचा. पहिलाच बॉल फेस करत असताना इथे बॉलला पाठवलाय डायरेक्ट थेट बाग मांडल्यामध्ये आणि आता नक्की श्रेयसला सांगितलंय जा शोधून आणतो बॉल. ठोकलाय षटकार. खरोखर अतिशय सुंदर षटकार मारलेला आहे. माझ्या मते तो बहुतेक काटेकोडीमध्ये गेला असेल. का बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. आज मात्र या मैदानावरची चर्चा नक्कीच होणार आहे, ती म्हणजे स्वरूप बेळणकरची. ओ इकडे वेगाने टाकण्यात आलाय. आता आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि इथे डॉट बॉल येतोय. बॅट अँड पॅडच्या मधून अगदी बॉल ट्रॅव्हल. इकडे डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. डावफलक पोहोचले 7 ऑन ए बोर्ड. आतापर्यंत 7 धावा डावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. चला मॅच बॉल आला असेल तर तो घ्या. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना बागमांडला त्या अगेन्स्ट फाईट करतोय आयगाव दिवी अदगाव. पुढचा बॉल आणि इकडे देखील आडवा बॅटने पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि बॉलला केले बाउंड्री लाईनचा बाहेर. गुल षटकार. सुंदर सुंदर षटकार मारलेला आहे. अतिशय सुंदर षटकार. 13 धावा डावफलकावरती. आता मात्र स्वरूप आता सांगतोय इलाका भला तुम्हारा हो लेकिन धमाका हम ही करेंगे.
13 ऑन बोर्ड. 13 धावा आतापर्यंत धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. चला व्हॉलेंटियर्स आपल्या कमिटीचे विनंती करेन थोडंसं मदत करा. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे बॉल आपण सुपूर्द करायचा आहे. बॉल शोधण्यासाठी मदत करा. सागर सागळे यांचा सत्कार आमचे गावचे रहिवासी सागर माजी अध्यक्ष डान्सिंग द डाऊन फटका पाहायला मिळतो आणि त्या फटक्याचा चटका लागलाय. टीम RKCC या टीमला ठोकलाय चौकार. सार या सागर सागळे भाऊ. कॅमेरामॅन जर आमचे सनी दरीपकर सत्कार करते सागर सागळे यांचं. धन्यवाद. अतिशय सुंदर फलंदाजी इथे चाललेली आहे बागमंडला RKCC द्वारकानगर दांडे या मैदानामध्ये. सतरा धावा फलकावरती आहेत. ओटो मॅच ऑनगोईंग मॅचकडे आपण वळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 17 धावा फलकावरती आहेत. शेवटचा बॉल लास्ट बॉल आहे इकडे आपण पाहतोय आणि इथे विकेटचं पतन पाहायला मिळतोय. अशा तऱ्हेने माझ्या मते आउट झालेला आहे. चला अंपायर्स कॉल अंतिम असेल हे देखील नोंद घ्या. विनंती आहे. आविष्कार सूर्यकांत पाटील यांच्याकडून RKCC क्रिकेट क्लबसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि ज्या कोणी सर्वांनी जे आम्हाला जे मदत केलेली आहे पारितोषिकच्या माध्यमातून सर्वांचे मी RKCC क्रिकेट क्लब यांच्याकडून मनापासून धन्यवाद करतो. हॅलो. जगदीश पाडलेकर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. आकर्षा खोत 500 रुपये. कृतिका अक्षय नार्वेकर 1000. रोहित पाडलेकर 1000. तेजस करदेकर 501. राजेश आरेकर 1001. संकेत खोत 1000. संदेश आरेकर 1001. विराज वनकर 1001. निलेश क्षीरसागर शिव होम 3500. शर्विल खोत 1111. प्रमोद करंदेकर 1000. विक्रांत आरेकर 500. सचिन राऊत 500. गणेश मांजरेकर 1000. रविराज आरेकर 500. ऋषिकेश आरेकर 500. ऋषिकेश राऊत 500. तुषार विचारे 500. प्रणय पाटील 500. दिव्यांश करदेकर 500. सुशांत आरेकर 1000. युविका नाईक 1000. आदित्य बसनाक 500. ओमकार आरेकर 1000. बंटी चव्हाण 500. रविकांत पाडलेकर 1000. कुणाल पाटील 1000. फैयाज शेठ 1000. सुशांत पाडलेकर 1000. सूरज आरेकर 1000. मिनिट चालू करा प्लीज. 6 धावा नक्कीच इथे मिळतील. फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती अगदी प्रहार हल्ला चढवलाय. पहिला बॉल आपण जर पाहिला तर वाईडनी सुरुवात केली तर नंतर दुसऱ्याच बॉलवरती षटकार आला आणि त्या षटकाराच्या मदतीने दाफलकातून पोहोचले. तब्बल 24 धावा दाफलकावरती आहेत. पुढचा बॉल होती यार. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड ऑनला फिल्डर आणि इकडे डॉट बॉल येतोय. अतिशय सुंदर फिल्डिंग. 24 ऑन बोर्ड. 24 धावा दाफलकावरती आहेत. जरूर षटक क्रमांक आपण पाहतोय. अगदी ते सुरुवात झाली ओ नंबर 2 ला जिथे सुजल आरेकर आहेत बॉलिंग मार्कवरती. एका बाजूला आपला घरच्या मैदानावरती हा संघ दाखल झालाय. संघ खेळतोय
RKCC अर्थात राधाकृष्ण क्रिकेट क्लब द्वारकानगर इन ऍक्शन मध्ये खेळतो आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाहुण्या संघ आई गावदेवी आदगाव हा संघ दाखल झालाय. सचिनजी मोरे असतील, प्रशिजी तोडणकर यांनी हा संघ नक्कीच पुरस्कृत केलाय. बांधलेला हा संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. ही एवन जोडी आणि त्यांच्या माध्यमातून संघ दाखल. पुढचा बॉल लाऊड अपील नक्कीच करण्यात आली, परंतु इकडे आपण जर पाहिलं तर अगदी पंचांकडे आशाभूत नजरेने गोलंदाज देखील पाहतात, परंतु इथे डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आहेत. पहिल्या बॉलवरती वाईट, त्यानंतर आपण जर पाहिलं तर षटकार आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. म्हणजे 3 बॉलचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि धावफलक आपण पाहतोय 24 या धावफलकावरती अटकलाय असं म्हणावं लागेल. 24 ऑन ए बोर्ड. सुरुवात चांगली केली होती स्वरूपनं आणि दीप्तेशनं. इथून पुढे कशा प्रकारचे कामगिरी करतात. हाफ ट्रॅकर बॉल आहे, इकडे पाहावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट आणि व्हाईट +1 म्हणजे टोटल 2 धावा मिळतील. व्हाईट +1 2 धावा इथे ऍड होतील. धावफलक जम पोहोचेल 26 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. हाफ ट्रॅकर बॉल आहे, इकडे देखील देख घुमा के अजून एक धमाकेदार बॅटर का वार, हवाई हल्ला आणि बोलतोय आता दीप्तेश पुसाळकरचा बल्ला. षटकार 6. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 32. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आहे आणि 32 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल टू गो. ओ इकडे आपण पाहतोय बैठक स्ट्रोक खेळायचा होता, परंतु एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट झाली आणि 5 बॉल आणि या धावफलक पोहोचलोय 33. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय आणि आतापर्यंत 33 धावा धावफलकावरती बनले गेल्या. 33 माफ करा, 33 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल होता, बैठक स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइड टर्न केला, फिल्डर आहेत आणि त्याचा आवागेचा बाहेर. बॉल जाईल सीमारेखा पार. शुभ मोरे का वार. चौकार 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचलाय 37 ऑन ए बोर्ड. 37 धावा 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 37 धावा आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतात. 37 लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतात. काय बॅटिंग चालू आहे मैदानात 7 मध्ये आपण पाहतोय आई गावदेवी आदगाव या संघाची आणि नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून अगदी आपण जर पाहिलं तर आदगाव गावामध्ये देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, सर्वांचं स्वागत. बॉलिंग मार्कवरती आयुष करंदेकर बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल आणि कोण सोडेला फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉल वरती पहिल्याच बॉल वरती चढवलाय हल्ला आणि बोलतोय दीप्तेशचा बल्ला. षटकार. अतिशय सुंदर षटकार मारलेला आहे दीप्तेशानी. 43 धावा पहिली सुरुवात इथे मात्र षटकाराने केली आहे दीप्तेशने. बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये अगदी ताबडतोड बल्लेबाजी म्हणावं लागेल. पुढचा बॉल. हो इकडे देखील यॉर्कर लेनचा बॉल होता. अलॉंग विथ कार्पेट एक सिंगल स्ट्राइक रोटेट आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 44. आतापर्यंत 44 धावफलकावरती बनले गेल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे आणि 2 बॉलचा खेळ कंप्लीट आणि आतापर्यंत या 2 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्यात आयुष आरेकर यांनी. करंदेकर माफ करा, आयुष करंदेकर आहेत बॉलिंग मार्कवरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, इकडे फिल्डर आहेत आणि स्ट्रेट इनटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संकुष्टात आलाय. फलंदाज शुभम मोरेचा खेळ. फलंदाज बाद.
सचिन मोहन मोरे मैदानात आतमध्ये दाखल होतात. संघाचा तारणार, संघाचा करता धरता आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्या नावाने संघ सातत्याने ओळखला जातो, आई गावदेवी आदगाव. आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सचिन मोहन मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सचिन मोरे असेल, प्रशित तोडणकर यांच्या वतीने देखील संपूर्ण टीमला भरपूर सारे शुभेच्छा येतात. थेट मुंबईवरून ही स्पर्धा ते एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. प्रशित तोडणकर, वेलकम. मॅच नंबर 3 ऑन गोइंग आहे. विनर विनर हा सामना आपण पाहतोय, एन्जॉय करतात. ऑन गोइंग मॅच. व हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु इकडे एक सिंगल स्ट्राईक रोटेट होईल आणि एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 45 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 3 जिथे थोडंफार कमी धावा आपण पाहू शकता, जिथे एक विकेट देखील मिळाली या ओव्हरमध्ये. 45 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. शेवटचे 2 बॉल आहेत. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं, व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं. अगदी स्विंग अँड मिस, टप्पा पडला त्यानंतर स्लाइटली टर्न आणि इकडे डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष, गेंदबाज तैयार फिर से एक बार. आयुष गेंदबाजी के लिए. अतिशय सुंदर गोलंदाजी ह्या 2-3 चेंडूमध्ये केलेली आहे त्यांनी. शेवटचा बॉल. ओ अतिशय सुंदर शेवटचा बॉल पाहायला मिळतो आणि इथे देखील डॉट. ओव्हर नंबर 3 चा खेळ कंप्लीट. धावफलक पोहोचले 45 ऑन अ बोर्ड. 45 धावा धावफलकावरती बनले गेले आहेत. आता शेवटचे 6 बॉल आहेत. या उर्वरित 6 बॉल मध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं आहे. इथून 10 ते 15 धावा जर आल्या ना, एक चांगलं बिग फायटिंग टोटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती लावण्याचं काम करेल संपूर्ण टीम, अर्थातच आई गावदेवी अदगाव. याच्यानंतर सूरज आरेकर 1000, शिवांश रविकांत पार्लेकर 1000, अनिल आरेकर 1000, निलेश आरेकर 1000, सिद्धेश आरेकर 1111, महेश मांजरेकर 1000, दिलीप पार्लेकर 10000, अनिकेत नांदविडकर 2501, मंगेश चाचले 1000, अनिकेत दळवी 500, मयूर जाधव 501, सुजित पार्लेकर 500, सोहम पाटील 1000, शुभम पाटील 1000, शुभम पार्लेकर 501, सतेज बसनाक 501, राहुल जाधव 1001, साई पार्लेकर 500, श्रवण परकर 501, सुहाग आरेकर 1000, बावा पार्लेकर प्रवीण 501, श्रमिक राऊत 2000 मॅन ऑफ द मॅचसाठी दिलेले आहेत. सुविधा सुदेश आरेकर 1111, अमरजित पार्लेकर 501. खरोखर ह्या सर्व देणगीदारांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय RKCC क्रिकेट क्लब तर्फे. पुढचा बॉल इकडे लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर जज करतात, हवेमध्ये बॉल आणि इथे विकेट. अतिशय सुंदर कॅच घेतलेली आहे. विकेट. सूर्यप्रकाशचा अंदाज घेऊन त्यांनी बहुतेक ही कॅच घेतली आहे. न्यू बॅटर प्रथमेश मयेकर मैदानात दाखल होतोय. प्रथमेश मयेकर, दीप्तेश चांगली बॅटिंग करून बाद झालाय. कौतुक करावं लागेल दीप्तेशचं देखील, कारण की अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने त्यांनी देखील केली आहे. ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. बॉल तयार पुन्हा एकदा. ओ इकडे हाफ ट्रॅकर बॉल ऑन द टोस केलाय खरा. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न आणि इकडे दुसरी धाव देखील कंप्लीट होती बघता बघता. परंतु इथे आपण पाहतोय या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये किती धावा बनतील पाहणं गरजेचं राहील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा बनल्या होत्या, परंतु नंतरच्या 2 ओव्हरमध्ये
अगदी इथे आपण जर पाहिलं तर धावा कमी पाहायला मिळतात. इकडे देखील डॉट बॉल वेगाने टाकण्यात आला. श्रेयस सुंदर आरेकर सुंदर गोलंदाजी करतायत श्रेयस आरेकर. शेवटचे 2 बॉल टू गो. बॉलर तयार. श्रेयस आरेकर बॉलिंग मार्क वरती आहेत. व इकडे लॉफ्टेड स्ट्रोक हवेमध्ये बराच वेळ फिल्डर येतात, परंतु थोडीशी जजमेंट मध्ये चुकी. 2 धावा इथे नक्कीच एकवडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्याच्या मदतीने टीमची हाफ सेंचुरी कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती लागले गेल्यात आई गावदेवी आदगाव संघाच्या. या संपूर्ण स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आणि आतापर्यंत 50 धावा नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल आहे. उन्हाचा तडाखा देखील भरपूर आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडूला आपण नक्कीच विनंती करूया की पाणी भरपूर प्रमाणात पिया. ओ इकडे बॅटची लिडिंग एज फिल्डर जज करतात आणि आणि विकेट. अशा तऱ्हेने सुंदर कॅच घेतलेली आहे. 50 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 51 धाव्यांचं लक्ष्य आहे, आव्हान आहे. येणारे 24 बॉल आणि 51 धाव्यांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एक चांगलं बॅटल आहे, एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की बॅटिंग लाईनअप देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. असला मैदानाच्या आतमध्ये अंपायरसाठी पाणी पोहोचवा विनंती आहे. अजून कमिटी हॅलो चला नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फर्स्ट राऊंड लुझर आणि त्याच्या अगेन्स्ट सेकंड राऊंड लुझर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. हॅलो आमचे यूट्यूब चॅनलवाले खरोखर तुमचं पण मनापासून मी ह्या RKCC द्वारकानगर दांडे यांच्याकडून तुमचं मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर तुम्ही लाईव्ह दाखवताय. मी आताच घरी जाऊन आलो आणि या आमच्या गावातील बहुतेक जण आणि मुंबईला असणारे आमचे गावातील काही मुलं हे लाईव्ह बघतायत. अतिशय सुंदर लाईव्ह तुम्ही दाखवताय आणि सुंदर असं हे पवेलियन सजवलेलं आहे. बरेच काही ते शब्द बोलून गेलेत, मी पण थोडं विसरलेलो आहे या गडबडीत, कारण का मला पण माझा आनंद व्यक्त करू शकत नाही, कारण का मी काही बोलावं हे मला पण सुचत नाही आहे. पण खरोखर त्यांनी कौतुक केलं या सर्व RKCC क्रिकेट क्लबचं आणि या सर्व आलेल्या 12 संघांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि अतिशय शांतपणे हा खेळ चालू आहे, त्याबद्दल मी असाच हा उद्यापर्यंत खेळ कंटिन्यू चालू राहून दे शांतपणे ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. सागर साखळे टॉस उडवतील दोन्ही संघासाठी. आमचे माजी अध्यक्ष सागर साखळे, केतन कोलतरकर यांनी टॉस साठी यायचं आहे. आणि केतन कोलतरकर यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचं आहे.
चला येस आपण मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. इनिंग नंबर 2. दोन्ही बॅटर आता मैदानात 7 मध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतोय श्रेयस कोलतरकर, नॉन स्ट्राईक एंड वरती विश्वजित मयेकर आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय स्टारकास्ट खेळाडू दीप्तेश पुसाळकर बॉलिंग मार्क वरती सज्ज होतात. आता एकमेकांचा अगेन्स्ट फाईट करत असताना दोन्ही मित्र आता एकमेकांचा अगेन्स्ट फाईट करतात, कारण की मगाशी देखील मी उल्लेख केला की सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एकत्र खेळत असतात, परंतु आता एकमेकांचा अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील मैत्रीपूर्ण लढत. आणि मॅच ऑन देव्या दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. इनिंग नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये जिथे पाहिलं गेलं की धावा बनल्या गेल्या 50 आणि 51 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकण्यात आला, अगदी खोलवर टप्पाचा बॉल. इकडे आपण पाहतोय डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात करतात. लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे बॅटन पार्टचा मधून बॉल ट्रॅव्हल आणि इथे डॉट बॉलने सुरुवात. दीप्तेश पुसाळकर बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र अगदी धमाकेदार स्पर्धा आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय नीटनेटकं प्रामाणिक. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक. ज्या वेगाने बॉल आला होता त्याच वेगाने बॉलला पाठवलाय सीमारेखा पार. धावा मिळतात 6 षटकार. अतिशय सुंदर षटकार मारलेला आहे आणि सुमित्रा दशरथ मांजरेकर यांच्याकडून या षटकारसाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बोलत या पुन्हा एकदा. ओ इकडे इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. अगदी इथे कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु स्लाइटली टर्न आणि इकडे स्विंग अँड मिस. डॉट बॉल. 3 बॉल आणि 6 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 6 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. मगाशी आपण पाहिलं जिथं 37 धावा चेस केल्या होत्या बॅटिंग करत असताना याच टीमनं, आणि आता तो संघ खेळतोय ऑन साइडला. फटका चांगला इकडे पाहावं लागेल. धावा मिळतात 6. अजून एक आलेला श्री ते ओळख राहिली आहे. त्यांना आणि बोला सॉरी, त्यांना बाळा या नावाने ओळखतात श्रेयश यांना, आणि बाळा हे अतिशय फेमस आहेत. चला येस टॉस देखील आपण करणार आहोत. मी विनंती करेन दोन्ही टीम्स चे कॅप्टन आपण या. चला येस ऑन साइडला या फटका आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. अलॉंग विथ द कार्पेट एक सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 13 ऑन ए बोर्ड. आणि आता शेवटचा बॉल उर्वरित आहे. सागरजी साखळे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभाचे आपण नक्कीच टॉस करतोय. टॉस इथे नक्कीच केला जातोय. माझे अध्यक्ष आहेत. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला सिद्धू 11 बोरली टॉस जिंकलाय आणि इलेक्टेड टू. निर्णय काय ते नक्कीच कळवायचं आमच्यापर्यंत. बघा काय निर्णय. अंपायर्स चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जम पोहोचेल 17 धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 कंप्लीट आणि 17 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच प्रकारची इथे देखील सुरुवात करतात. टीट फॉर टॅट जसा तसं उत्तर इथे देण्याचं काम करतात. त्या दरम्यान आमचे साथी समालोचक त्यांची आवाज सातत्याने या परिसरात नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळतो. व्हॉइस ऑफ बोरली अर्थातच सार्थक गाणेकर इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सार्थक गाणेकर सर. आवाज नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ऑन गोईंग मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. राहताना आपण जर पाहिलं तर मॅच नंबर 3 ऑन गोईंग आहे आणि इथे 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेले आहेत. येणारे आता 18 बॉल आणि गरज असणारे अजूनही 34 धाव्यांची. म्हणजे आता मॅच ऑन आहे. काही घडू शकतं या मॅचमध्ये, काही बिघडू शकतं. 18 बॉल आणि 34 धाव्यांची गरज या मॅचमध्ये. स्ट्राईक एंड वरती जोपर्यंत श्रेयस आहे तोपर्यंत धावा किती बनतील सांगू शकत नाहीयेत. आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच जातीये का आधीच ही मॅच संपतीये ते पाहणं देखील गरजेचं राहील. बॉल तयार. आयुषचा पहिलाच बॉल बॅकफुट लंपन्स केलाय. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत. लेझी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही फिल्डर पाठमोरी धावतात आणि फिल्डिंग इथे चांगली पाहायला मिळते. अडवलाय, परंतु इकडे अगदी धडता पडता इथे चौकार अखेर गेलाय आणि
या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय अकाउंट ओपन केलेलं लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. तिथे मीत होते अगदी गचाळ क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल मीतचं. कारण की या मैदानाच्या आतमध्ये लक्षपूर्ण खेळणं फार गरजेचं आहे आणि इथून पुढे मेहनत करणं देखील फार गरजेचं आहे. ती मेहनत करावी लागेल. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस म्हणावं लागेल करावे लागतील फिल्डिंग करत असताना आई गावदेवी संघाच्या वतीनं. आणि आता बॉलिंग मार्कवरती ज्यांनी मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती तोच आपण पाहतोय आयुष आरेकर बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस आपण पाहतोय स्विच हिट केलाय फटका चांगलाय परंतु इकडे पाहावं लागेल बॉल थांबलाय परंतु इकडे 2 धावा नक्कीच मिळतील. तिसऱ्या धाव्याचा कॉल येतोय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा नक्कीच इथे एकवडल्या जात आहेत. 3 धाव्या सांभाळतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 24 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे अर्धा पल्ला म्हणावं लागेल इथे पार केलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम RKCC या संघानं दुपारचं सत्र तुम्ही अनुभवतात पाहतात एन्जॉय करतात. सिद्धेश सुर्वे लल्ला यांनी पवेलियनमध्ये यायचं आहे. खरोखर तुमचं हार्दिक स्वागत RKCC क्रिकेट क्लब तर्फे. खरोखर तुमचीच कमी होती. 25 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल बॉलिंग मार्कवरती सज्ज होतो आयुष आरेकर युवा खेळाडू आहे. हो इकडे आपण पाहतोय पाहावं लागेल लाऊड अपील करण्यात तर आली आहे परंतु इकडे अंपायर्स कॉल काय असणार आहे. रनआउट साठी ते आपण नक्कीच चेक करूयात. आयुष आडाव आहेत मॅन फ्रॉम बाग मांडला आता ना आपल्याच गावातील खेळाडू आहे आणि आता DRS नक्कीच घेतलाय. काय निर्णय असेल ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू. रनआउट असेल का नाही डिसिजन पेंडिंग आहे. सिद्धेश सुर्वे यांचं स्वागत आमचे बागमंडल्यातील पृथ्वीराज खोत हे त्यांचं हार्दिक स्वागत करतील. आणि बॅट्समन OUT बाद फलंदाज होतील बाद आणि या विकेटचं बटन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. कॅमेरामॅन घ्या इकडे बघा समोर कॅमेरा. अंपायर्स कॉल का नक्की LBW आहे का. धन्यवाद सिद्धेश सुरे भाऊ. पहिल्याच आउट झाले सर. विराज वनकर न्यू वाटर मैदानामध्ये दाखल होतात. हॅलो विराज बॅट्समन यांना प्रत्येक सिक्स साठी चिनू पुलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येणार आहे प्रत्येक सिक्स साठी. आणि हा सिक्स खरोखर श्रेयस कुलकर्णी यांनी मारलेला आहे पहिलाच. बहुतेक विराजला चान्स देतील की नाही कल्पना नाही. बघूया विराज प्रत्येक सिक्स साठी 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे चिनू पोलेकर यांच्याकडून. 31 धावा धावफलकावरती बनले गेलेत. अजूनही 20 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आहे. अजून इथून पुढे 20 धाव्यांची गरज आहे का. बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर बॉय अफबाग म्हणला म्हणून त्याची चर्चा आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा कॉल येतोय चुकी घडतीये आयुष आडव कडून. तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो एक चांगला खेळाडू परंतु इथून पुढेच कमबॅक करणं फार गरजेचं आहे. बॅटिंग टॉप क्लास नक्कीच पाहायला मिळाली टीम गावदेवी अदगाव संघाची परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. पुढचा बॉल ऑन अ टोस परंतु इकडे आपण पाहतो एक सिंगल स्ट्राइक देखील रोटेट होईल आणि एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 33 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आखरी गेंद शेष.
आणि इकडे फिल्डर आहे जज करतात आणि विकेटचं बटन तुम्हाला पाहायला मिळतो. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विराजला संधी होती परंतु संधी गमावली आहे विराजनं आणि अजून एक धक्का लागत असताना टीमला. धक्का क्रमांक इथे आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा लागलाय. परतावा लागेल विराज वनकरला मैदानाच्या बाहेर. बारा बॉल आणि इथे गरज असणारे 18 धावांची. 18 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. इक्वेशन समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय स्वरूप गोलंदाज मैदानाचा आतमध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती, बॉलिंग ट्रॅक वरती. आणि इथून पुढे ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी इथे करणं फार गरजेचं आहे. कारण की येणारे आपण आता पाहतोय 12 बॉल आहेत आणि 18 धावांची गरज या मॅचमध्ये. काही घडू शकते मॅचमध्ये. रफ अँड टफ सामना आहे. एका बाजूला आपल्या घरच्या मैदानावरती नक्कीच बॅटिंग करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळतोय राधाकृष्ण क्रिकेट क्लब द्वारका नगरी आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना आई गावदेवी अदगाव. कोट जिंकेला सामना. येणाऱ्या 12 बॉल आणि 18 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये काटाकीर अशी लढत आहे. अजूनही सांगू शकत नाहीये कोणाच्या बाजूने मॅच झुकणार आहे. कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्याने आपण पाहिलं अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आणि आता या मॅच मध्ये कोण जिंकणार आहे पाहावं लागेल. रफ अँड टफ सामना. बॉल तयार. स्वरूप बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका. ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. फिल्डर धावतात. अगदी फंबल तोड असा पाहायला मिळतो परंतु इथे या 2 धावा कंप्लीट. वेगाने या 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्यात. आता येणारे 11 बॉल आहेत आणि इथून पुढे अजूनही 16 धाव्यांची गरज. या मॅच मध्ये कोट जिंकेल. एका बाजूला द्वारका नगरी, दुसऱ्या बाजूनी आदगाव संघ. एका बाजूला आई गावदेवी आदगाव. आज गावदेवी मातेच्या आशीर्वादाने संघ दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला तर आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. विकेटचं पतन आणि इथे धक्का लागलाय. मोठा शिकार, वाघाची शिकार होतीये. परतावा लागेल. हेलिकॉप्टर बॉयला मैदानाचा बाहेर. पवेलियनचा रस्ता दाखवलाय. बॅटर श्रेयस कोलतरकरला धक्का लागतोय. टीम बॅटिंग करत असताना RKCC ला फलंदाज बाद. अकरा बॉल आणि 29 धावांची विस्फोटक बॅटिंग. हेलिकॉप्टर बॉय अर्थात श्रेयस कोलतर करणी केली आहे आणि लाजवाब बॅटिंग म्हणावं लागेल. सातत्याने आपण जर पाहिला तर मगाशी देखील आपण पाहिलं टॉप क्लास बॅटिंग आणि आता देखील ज्याप्रमाणे हेलिकॉप्टर बॉय बाळाला म्हटलं जातं त्याच प्रकारची बॅटिंग. एक श्रेयस बाद झाले आहेत परंतु दुसरा श्रेयस अजून मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. कारण की या टीमचं म्हटलं तर सातत्याने भाग मांडला म्हटलं तर दोन्ही श्रेयस हे नाव देखील लौकिक आहे. एका बाजूला हेलिकॉप्टर बॉय बाळा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रेयस हरेकर रन मशीन. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा एक श्रेयस बंद पडतो ना तिथून दुसरा श्रेयस तयार होतो आणि तो श्रेयस मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. न्यू बॅटर आता स्ट्राईक इन वरती आलेले आहेत. इनाट नंबर 5 वरती प्रणव जाधव स्ट्राईक इन वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती स्वरूप रफ्तार आणि आतापर्यंत त्याच पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे. वेगाने टाकण्यात आलेले बॉल. ओ इकडे स्ट्रेट केजला फिल्डर आहे त्याच्या आवाग्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेखा पार आणि इथे मॅच असं वाटतं आता क्लिअर करत असताना अजूनही मॅच ऑन आहे. येणारे 9 बॉल आणि इथून पुढे 10 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. एक एक बॉल फार महत्वाचा आहे. एक एक डॉट फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. कमबॅक होईल का पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. अतिशय सुंदर षटकार मारलेला आहे प्रणव यांनी. चेंडू बहुतेक भिजलेला आहे.
बघा नवीन बॉल नक्कीच देण्यात येईल, हे देखील नोंद घ्या. सर बॉल हरवला, फुटला किंवा भिजला तर नक्कीच नवीन बॉल देण्यात येईल, अजून कमिटीची सूचना आहे. 9 बॉल 10 धाव्यांची गरज. ही कॅच आहे का मॅच आहे पाहावं लागेल. यस, विकेट. कॅच इथे मात्र टिपली गेली आहे आणि इथे धक्का लागलाय. अजून एक बॅटिंग करत असताना RKCC या संघाला मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट आहे. एक धाव आता वाचवायची आहेत, एक आता बॉल डॉट करायचा आहे आणि बॅटिंग करत असताना आता एक धाव बनवायची आहे. येणारे आता अजून इथे पाहिलं तर 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. अनप्रिडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आणि आता काय घडेल सांगू शकत नाहीये. बरोबर. मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर. खरोखर अतिशय सुंदर सूर्यप्रकाशाचा अंदाज घेऊन त्यांनी ही जी कॅच घेतली, अतिशय सुंदर कॅच घेतलेली आहे. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल होतात. इनॅट नंबर 6 वरती प्रसाद वाडकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय श्रेयस सारेकर. ही जोडी मैदानात 7 मध्ये दाखल आहे. धावा बनवायचा आहेत. येणारे आता आपण पाहिला तर 8 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. जर का तो षटकार गेला नसताना तर मॅच मध्ये थोडंसं अजूनही चुरस राहिली असती, परंतु आता देखील मॅच मध्ये ट्विस्ट होऊ शकतो. कलाटणी देऊ शकते ही मॅच. 8 बॉल 10 धाव्यांची गरज. बॉल तयार. फुल टॉस बॉल आला 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 पवेलियन मध्ये आला आणि बहुतेक. इकडे फिल्डरनी थोडीशी चूक केली आहे. अगदी डोक्याला ब्लस करून हा बॉल गेलाय सीमारेखा पार. धावा मिळतात 6. खरोखर खरोखर त्यांनी उडी मारली नसती तर हा चेंडू टीम राधाकृष्ण क्रिकेट क्लब द्वारका नगरी जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. खरोखर आणि मनापासून अभिनंदन. RKCC क्रिकेट क्लबचं दुसऱ्यांदा ही मॅच ते विनर झालेले आहेत. हार्ड लक टफ लक टीम आयगाव देवी अदगाव. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.